हरे राम या नावाने पण ओळखलं जातात, इस्कॉन या नावाने ओळखलं जातं. तर हे भक्त आपल्या मोर्शीमध्ये ते नगर संकीर्तन करत आहे. आपल्या हातात पॅम्पलेट मिळालं असेल तर आपण बघत आहात नाम संकीर्तन, भगवंताच्या नावाचं संकीर्तन करत करत कसे भक्तगण खरंच जीवनाच्या आनंदाचा अनुभव घेत आहे. तर आपण सर्वांना पण आमंत्रण आहे की जे कोणी आपल्या म्हणतं किती जण जीवनात सुखी होण्याची इच्छा आहे, किती लोकांना आनंद पाहिजे. जर आनंदाची प्राप्ती करायची असेल तर एकमेव साधन आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तर आपण जे कोणी बघत आहात सर्वांना विनंती आहे की या भगवंताच्या नाम संकीर्तनात सहभाग घ्या आणि जीवनात सुखी व्हा. जो कोणी एक वेळ सुद्धा भगवंताच्या नावाचं उच्चारण आपल्या जीवेने करणार त्याच्या जीवनातले सर्व कष्टापासून, सर्व ग्रह नक्षत्राचा जो त्रास आहे सर्व मुक्त होऊन जातील. तर सर्वांना विनंती आहे जे कोणी बघत आहात इथे पांढऱ्यावर उभे आहेत आणि रस्त्यावर आहेत, दुकानात जिथे कुठे, सर्वांनी कमीत कमी एक वेळ तरी आमची सोय भगवंताचं नाव घ्या. थोडं समोर या जितके मागे बसलेले आहेत. विनंती आहे या समोर, लाजू नका. सर्व भगवंतांचा विशेष आशीर्वाद मिळणार. आपल्याला विनंती आहे आपण सर्व समोर या आणि आमच्यासोबत जशा प्रकारे द्रौपदीने भगवंतांना हाक मारली होती आपले दोन्ही हात वरती करायचे आहेत. सर्वांना विनंती आहे ज्यांना भगवंतानी हाथ दिला हाथ वरती करायचा. जिन्हें भगवान ने 2 हाथ दिए हाथ ऊपर करे और एक बार हमारे साथ भगवान का नाम ले. जो हाथ ऊपर नहीं करेगा तो भगवान के हाथ वापस ले लेंगे और जो अपने मुंह से नहीं बोलता है तो भगवान की जबान भी निकाल सकते हैं. इसलिए जिसने की शर्म उसके फुटे करम. तर सर्व समोर या मागे नका उभं राहू. सर्वांना विनंती कमीत कमी लाजू नका. इथे संकीर्तनाच्या जवळ या सर्वांनी आणि जोराने आमच्या सोबत म्हणायचं आहे म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम श्रीराम मंदिर सरकारी दवाखान्याजवळ संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान सत्संगाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आपण संकीर्तन, प्रवचन आणि सर्वांसाठी प्रसाद या ठिकाणी आपण सहपरिवार प्रत्येक शुक्रवारी आमंत्रित आहात. खूप खूप धन्यवाद. आणि आज या ठिकाणी 10:30 वाजता राम मंदिरामध्ये सुंदर प्रवचनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण सहपरिवार या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता आणि संकीर्तनामध्ये आमच्या